याने आपलं पहिलं नोटेशन भजन रूपाचा अभंग अतिशय चांगल्या पद्धतीने सादर केलेला आहे. मी जरा टायमातच केले असंच असतं, चांगला करण्याची मती राहिलेली नाही यार. मी पहिल्यांदाच बोलले, सगळं बदलत चालला. पूर्वीचा काळ वेगळं होतो, आता कलियुग आणि कलियुगात काय होईल हे सांगता येत नाही. मी पहिल्या सुरुवातीतच बोललो होतं आणि भाऊ आमच्या आता सध्या कलियुगातलेच असल्यामुळे तिने आपल्याप्रमाणे केलं नाही. मी त्या टायमाचं बंधन पाळीत राहले, पण त्यांनी जवळजवळ गजरच केला रूपाच्या अभंगापर्यंत. त्यांना असं वाटलं की समजा पोलिसीने गजरात बंद केल्यानंतर मी काय करू. पण भारी डोक्या म्हणजे ह्या डोक्यात चलवणंच खरा ह्या याच्यात भारी आहे, भारी डोक्यात चालवलं. फक्त किती आपल्या आयुष्यातली 5 वर्ष बुवानी माझ्यासाठी दिलेली आहेत. आत्या ना ऐका हो, म्हणजे नुसतं सरस्वती समोर बोलणं म्हणजे खाऊ गोष्ट नाही. मी आजारी बिजारी पडले तरी निदान धावत दिलंच तरी खूप झाला. तुझं 5 वर्ष आयुष्य कांडा लागण देते का. पण तो आजारी पडले तर निदान धावत तरी डॉक्टराकडे घेऊन जा, इतक्या केलंच तरी लय झाला. कारण जो पोरगो सांगता की माझ्या आयुष्यातली 5 वर्ष तुमका लाभू दे आणि तोच नंतर मग काय त्यात टाकल्यावर ना माझे सगळे म्हणजे नायनाटच करून निघालो. खांद्यात घेतले तो माझ्या कानात मुतलो. म्हणजे ही परिस्थिती भयानक झालेली. आज चांगल्या किंमत राहिलेली नाही, फाटक्यात किंमत वाढली. चांगली पॅन्ट घेऊन गेला तरी 1000 रुपये आणि डॉक्टरावर भोका पडलेली 2000. म्हणजे फाटलेल्याची किंमत आज वाढली. मी चांगल्या पद्धतीने सुरुवात केली होती तरी माझं चांगलं सांगितलं नाही. बुवा सुद्धा काय वाईट नाहीत, मी त्यांना वाईट नाही, त्यांच्या भजनात नाव अजिबात नाही ठेवणार. फक्त 5 वर्ष आयुष्य दिलं नाही तर आणि पुढे मग माझं अक्षरशः मग हेच करून निघालो. मग टाकला तरी नशीब गांजे डुकार नाही म्हटलं आणि त्या सुद्धा म्हणता तो माका. पण आज कसा म्हटला नाही काय माहिती. म्हणजे आधी 5 वर्ष आयुष्य द्यायची मी ह्या ऐकवासाठी जिवंत ठेवून ठेवलं. टाकलो बिकुलो म्हणण्यासाठी, त्यापेक्षा मेलेला बरा. हो टाकल्याचा वा या मंडळाने काय विचार केला बघा. या मंडळाने टाकला आणला. किती बुवा होते वया जोगेश्वरीतच किती बुवा, पण तरी सुद्धा टकलेश अखिलेश बरोबर टकलेश. या मंडळाने टाकला आणला. ती लाईट भारीच मारतात ते. पण टायमिंग कसं असा काय तर कधी गाव काय होईल सांगता येत. पूर्वीच्या काळी असला नव्हता. आम्ही कंदिलावर भजना करू. पूर्वीचा काळच वेगळं होतं. असले मोबाईल नव्हते, ते टाकटूक केला की ट्रेन जमला. आमच्या टायमात चिठ्ठी लिहूचे लागत. प्राणप्रिये संध्याकाळी काजी येशील ना. ती चिठ्ठी पोचाकच 8 दिवस लागत. रोज जाऊन काच झाडायचो 8 दिवस. इतकी मजा त्या प्रेमात होती. पण आता या टाकटूक रात्री 2 वाजता सुद्धा काय पोरगे विचारतात, काय गो पोरग्या कापल्या, काय गो झोपलं. गेल्या 2 वाजता झोपत नाही तर काय जीवित असतात का. पण विचारता काय गो झोपलं. आणि त्या पोरग्याक माणूचा लागत जाग्या 2 वाजता रिप्लाय देतं, हो झोपले, मम्मीनी पप्पाच्या मध्ये होय. तिथं रे तू येतं इकडे, येत असलंस तर मशीनच्या वाड्यातनं येऊ नको. एक मस बुळाकली त्याच्यानं पाय सारा गेलो तर तोंड फुटोंड मरशील पुढल्या दाराने. म्हणजे परिस्थिती बदलली आहे. बरेच मित्र बघतो. या ठिकाणी सन्माननीय ईश्वरकर बुवा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. बुवांना विनंती करतो या ठिकाणी येऊन खुर्चीचा मान राखायचा. ईश्वरकर बुवा हो, ज्यांची मोबाईलवरनं जमतं ते बिचारे नशीबवान. पण काय जण 42 वर्ष झाली तरी त्यांची लग्नच होत नाही. ते असे काहीतरी भजनात येऊन काळोखात उभे असतात. बरं घरी झोपण तरी करतील का. भजना आणि नाटकांशिवाय त्यांना पर्यायच राहिलेला नाही. काही रे भजना
पण ज्यांची लग्न होत नाही तिने आता काय टेन्शन घेऊ नको, 100% तुमची लग्न होणार. फक्त तुमका स्कॉर्पिओच गाडी मिळाल तशी आता अपेक्षा धरू नको. साधी टमटम मिळाली तरी ती स्वीकारा आणि मे महिन्यापर्यंत मोकळे होऊन जावा. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईंना भेटाया तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईंना भेटाया तुम्ही येता का. यांची फरमाईश होती, स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. जगाच्या नकाशावर शोभून दिसला आमच्या कोकणचा नाव. सह्याद्रीच्या डोंगरांगातून फुलला नंदनवन. सह्याद्रीच्या डोंगरांगातून फुलला नंदनवन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा कसं नवसारावन. जांभळा करवंद फणस नारळ पोकळीचो बागो.
कोकणाची शान जगात मिरवता देवगडतो हापूस आंबो सुपारीची झाड कोकणातो आंबोळ घालत गेली तो मन सुपारीची झाड कोकणातो आंबोळ घालत गेली तो मन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा कोकणाचा मोठा दशावतार डबल बाजी फेमस मन झगडी शक्ती पुरा शिंग्याचा उत्सव जगात परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून तुम्ही येऊन बघा आणि बघून राहा या ठिकाणी श्याम परब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे सानिध्य धवन यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. प्रथमेश आणि तनया मेस्त्रे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. प्रशांत तेली लग्न होते लग्न लावूसाठी 200 रुपयात लावू चालत आहे. अखिलेश फाळके बुवाचा 200 रुपयात प्रशांतचा लावूया. या ठिकाणी ईश्वरकर बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण बुवाने मगाशी सांगितलं आज आम्ही जे बिंदासपणे भजन करतो त्याला कारणीभूत छत्रपती शिवाजी महाराज. कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेतम भल्या भल्यांना सुटला नाम कोणी घेईना पुढाकार सारंगीच मानवी हार त्यात एक सरदार उचला म्हणाला मै लावून शिवाजी आणि त्याने डाऊ उचलला नाव त्याचं बदल पण नाव त्याचं बुझल पण नाव नाव त्याचं बुझल खरं जिथं जागता जणू सैतानं हत्ती दहा हत्तीचं वळ पाहणारा कापे कळ वाटे फेटे त्याला चिरडीत खाण्याची सेना निघाली जवळ उद्ध्वस्त केले आया बहिणीची अगदी लुटली कोण कोण रोखणारे वादळ इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर पण मराठी मुलकाचा स्वाभिमान कमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असा वाघिणीचा तो
गडावर भेटीचा सांगावा धाडला. महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोथळा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. न अखिलेश काळके बोपटला मी पाकिस्तानात नाही मग तसाच तो सांगत होतो. असं नाही भाऊ, कोणाच्या टकल्या किंवा कोणाच्या उंचीवर अवलंबून नसतं. मी जरी एवढं असले तर तुझ्या ढेंगातनं कधी जाईल तो तुका कळायचा नाही. त्यामुळे दिवा गाडीच माझ्यासाठी ठीक आहे. ओके, मी वरती बसायला येते, मी खाली सीटवर बसतच नाही. खेळण्यासारखं वर कधी जाते कळत नाही बुवा. आणि त्या दिवा गाडीची जी मजा आहे ना, त्याचे म्हणा पाणी बोट काय मजा बुवा. आणखी एक अक्का बुवा, पाणीवाली महिला चढता, पाणी 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 पाणी. आपल्या कळत नाही की पाणी निघतं की तिका पाणी हवा. होय, पाणी पाणी. बाळगोपाळ हनुमान मित्र मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे सविता ओडल, अल्पेश ओडल, सुमित चिरवरी आणि प्रकाश. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या गडावर, एक त्या गडावर, एक चौदार गडावर, एक त्या गडावर, एक चौदार गडावर, एक त्या गडावर, एक चौदार गडावर. या ठिकाणी फरमाईश आहे. फरमाईश सीताराम करलकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने आभारी आहे, धन्यवाद. श्याम परब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मोहने मगाशी सांगितलं की
निर्वी हुमणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तुकाराम करलकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. पांडुरंग रेडीज यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. व सौम्या आणि नित्या कामकेकर यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा काय लेवल बोल होण्याची प्रत्येकाच्या नशिबात जर असत तर 100% ते का मिळणार, तुका सुद्धा मिळणार नाही असा काय विषय नाही. माझ्यापेक्षा मागाशी रुपाच्या अभंगाच्या वेळी मिळाले होते, पण माझा काही एक जळपळाट झालेलं नाही. म्हटलं मिळाले पोरगो आज येलो, मी आज काय मुंबईत घेतोयच. काल तर श्रीवर्धनला बुवा बारी होती, काल गौरव पांचाळ बुवा होते जोडीला आणि पारंपरिक बारी होती बुवा, नादखोळा गणपती बुवा. आज इकडे उद्या मुरुड जंजिरा बुवा, माझे मित्र उद्या माझ्या जोडीकर समीर कदम बुवा. म्हणजे 100% ते पुन्हा मिळणारच पैसे, असा काही विषय नाही. म्हटलं आज थोडे तुमका मिळाले. आणि आज जो काय 7-8 दिवस झाल्या खेडपासून मी बुवानी बोलले ती खरी गोष्ट. मग परेलला झाली गुंडू बुवांशी डबलबारी, तिकडे जावकच नाही गावात. म्हटलं लाकडा बिकडा काय ती जमा होतो म्हणजे कसे आहे ते कोणी माझ्या मरणावरच खपलं. 5 वर्ष देऊन मोकळं झालो. शामपर्यंत मंगळाष्टका बाबी टायमिंगमुळे मी माका बरोबर त्या पोरग्याची काळजी आहे. कारण हे पुढे येण्यासाठी माझं मी जीव घालवतो. स्वप्नील गोसावी बुवा असू दे, माझे सुशांत जोईल बुवा असू दे, अखिलेश फाळके बुवा असू दे, उदय पारकर बुवा असू दे, हे सगळे नवीन जी पिढी आहे. कारण ते त्यांना जर आम्ही स्टेज दिला नाही तर पुढे या चालू राहावं का हो. भजनाची जी परंपरा आम्ही किती दिवस की आता आमचे बाजूची झालर रोवली आहे, तर बुळबुळीत झालं की आमचा विषय संपलो. फक्त कोयते बी ते पाजळूचे एवढंच विषय. मग खरतर झालो की अरुणा आंगणे यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक, पैशाचा उगाच केला अशी म्हणण्याची पद्धत. एखादं थांबा एवढं सांगते, एखादं पाहुणं येताना तो उगाच म्हणतो चायचा उगाच केला आणि 2-4 कप उडवता नंतर. आपली मराठी आणि तो दुपारी जेवणाच्या टायमिंगवर येणार नाही, उगाच म्हणतात जेवणाचा उगाच केला आणि असा आळा मारणार नंतर. म्हणजे बक्षीस दिलाच म्हणून मी तर नेणार नाही असं विषय नाही. त्यांची आधी फरमाईश पूर्ण करतो. या मंडळाने टाकला अखिलेश आणि अखिलेश आणि बुवा मी या फरमाईश तेवढी पुरी करीत जाते. माझं आता बाजूकच राहून आता लग्न कोणाचं तरी मगाशी केली तेवढं समाधान हो. गाणे ऐकाल तरी समाधान, बाकी करतील काय बिचारी नाही. 2 जीवांचे व्हावे गाणं ऐकल्याने की त्यांना वाटतं आता माझं लगीन झाली का. 2 जीवांचे व्हावे मिलन मंगल या शुभ दिनी झाले, शुभ मंगल शुभ दिनी झाले, शुभ मंगल शुभ दिनी झाले.
शुभ देई कोणती माझे आरे नीलन दया शुभनी झाले शुभमंगल शुभनी झाले शुभमंगल शुभनी झाले शुभमंगल शुभनी शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळ मुरुडं विनायकमहं चिन्तामणि सेवकं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांगण संस्थितं गणपती पूज्या सदा मंगलं शिवमंगल 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 मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी बोला शुभमंगल सावधान सावधान मंडपी थोडा शुभे छान 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 मंडपी थोडा शुभे छान 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 मंडपी थोडा शुभे छान 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 मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी बोला शुभमंगल सावधान सावधान मंडळी थोडा शुभे छान छान मंडळी थोडा शुभे छान छान मंडळी थोडा शुभे छान छान नवऱ्याचं जेव्हा आमच्याकडे गावात कसं ट्रकच असतं वराडाका आणि नवऱ्या कॅबिन मध्ये पोहोचणार बेंजोवाले सकाळपासून टपावर कच्ची लावून म्हणजे वाजवूची कच्ची आणि नवऱ्या का पेटावीतच चालले काय नवीन गाणी असतील ती काय पेटावीत नेणार पण नवरीच्या घराजवळ गेल्यानंतर बेंजोवाले ह्याच गाणं वाजवणार या मग दांडिया वरना हळदीच्या टायमात तर मजाच असतो महिलावर जो हळद असते जो रात्री हळदीत असतो तो सकाळी लग्नात नसतं तिची आंबे हळद झालेली असतात होय पण जी लग्न हळदीची मजा वेगळीच आहे मुलीकडे हळदी असतो तेव्हा काय परिस्थिती बघा उद्या जाईन मी माझ्या गावात माझ्या अंगाला हळद उद्या जाईन मी माझ्या असे नाचणारे पण असतात ना बेंजोत त्यांच्यासाठी गाणी वेगळी असतात आवड मला चाची मी त्याला
बोलायला जवळ पोपटा लागला विठू बोलायला आजच माझा झालाय पगार बोकच घेईन नको उधार गोष्ट पटली पटकन उठली गोष्ट पटली वा मी जाते ते संसार मांडते ना तो संसार चांगलं करण्याची हिंमत माझ्यात बघ जाते ते संसार करते ना तो काहीतरी नाही आतून मातून नाही मनापासून करते बघ उद्या मुलूक जंजिरात ह्यो संसार नसणारा वेगळो हे नसतील यांका उद्या राजा नाही आणि ती हिंमत पुजारे आता उगाच नाही टाकले केस घालवून एका रात्रीची गंमत पाहण्या एका रात्रीची गंमत पाहण्या करणी झाली बघ करणी झाली अखिलेश इकडं अखिलेश तिकडं अखिलेश इकडं अखिलेश तिकडं अखिलेश इकडं अखिलेश बुवाचं माझ्या शिवाकडं अखिलेश बुवाचं माझ्या शिवाकडं एका रात्रीची गंमत पाहण्या एका रात्रीची गंमत पाहण्या करणी झाली बघा करणी झाली या जोगेश्वरी गावात डबल भारी रंगली या जोगेश्वरी गावात डबल भारी रंगली या जोगेश्वरी गावात डबल भारी रंगली लग्न सगळा म्हणजे महत्वाचा विषय असतो पण आज महिला वर्ग इथे बसले आहेत म्हणून सांगते मधला सगळा काढून टाकतो सगळं काय विषय असतो तो पण मोस्ट इम्पॉर्टंट ज्यावेळी नवरा आणि नवरी ज्यावेळी बाहेर पडतात ना तेव्हा खूप साऊंडवाल्यांका मानूचा लागत नाही त्यावेळी जुनी गाणी पण अशी होती नवरा आणि नवरी ज्यावेळी बाहेर पडायची तेव्हा गाणे लावायचे आणि नवरी रडाकच हवी एवढे गाण्यात सुद्धा ताकद होती आणि इतकी रडायची जुनी माणसं इतकी रडली आहेत ना हो 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 पण रडायची 4-5 जण धडूक असत इतकी रडायची पण आताच्या पोरग्यांका ती जाणीव राहिलेली नाही लग्न झालं की पोरगे गाडीत जाऊन बसतं पप्पा टाका पुढच्या दिवशी घेता पण पूर्वीची लोक खूप रडायची नुसतं गाणं लागलं की रडार सासरलाही सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरी नेसली माहेरी साडी नेसली माहेरी रमेश तामणकर यांच्याकडून
चिमणी माझी उडून का गेली, प्रशांत तेली. विलास धवन यांच्याकडून 200 रुपये आणि प्रशांत तेली यांच्याकडून 100 रुपये असं 300 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी धन्यवाद. प्रशांत तेली यांच्याकडून पुन्हा एकदा 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद. या ठिकाणी सन्मान्य उदय पारकर यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. गुरुनाथ परब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हुसेन शेख यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. पूर्वीचा काळ वेगळा होता, मगाशीच सांगितलं पहा. या ठिकाणी या ठिकाणी तो जोक सांगण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक सानिध्या धवन यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले. तो बंदुकेचा की पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वीच्या काळी नाटका बसवायचे आणि स्त्रीची भूमिका पुरुषच करायचे. सीता वगैरे पळून आणला नाही तर परत नेऊन सोडायचे, कारण ठेवून करतील तर पुरुषच असेल ते. हिरोच्या हातात रिकामी बंदूक द्यायचे, आतमध्ये काय भरायचे नाही. ॲटॉम बॉम्बवाल्या स्टेजच्या मागे ठेवायचे. सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची, हिरोची काय कमाल नसायची. रिकामी बंदूक असा म्हणजे झाला म्हणून मी विचार करतो म्हणून की नको तोंडात ठॉक केलं. म्हणजे सगळी कमाल त्या मागे जो स्टेजच्या मागे असायचो त्या ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची. झाला की त्याने व्हिलन जो असत डाकू असत त्याने पडायचा. लोकांका वाटायचं हिरोच्या बंदुकीतनं पेट झालं बार झालं असा वाटायचं. आणि असंच नाटक लागलेलं. हिरोची वाक्य पेट नाटक चालू. अरे थांब तुला मी आता ठार मारतो असो 4-5 वेळा बॉम्ब वाटलो, पण ॲटॉम बॉम्ब काही पेटाई ना. आणि तो डाकू विलन काय मराईल. तो फुटासारखं उभो ते का वाक्य नव्हता हो. कधी भाव होता नाही कधी मरतो, पण भाव होत नाही तोपर्यंत मारणार कसो. आणि भाव होत नाही तोपर्यंत हिरो वाक्य फेक करून गेलो. अरे थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्ष दिला ॲटॉम बॉम्बवाल्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. मागे जाऊन बघितल्यानंतर त्याचा दोष नाही होतो. मगाची बुवाची माचीस दिलेली शेळी आणि तो कांदा वडी तेवढा फुकट जा. तो कांदा वडी ह्यो अरे थांब तुला मी आता ठार मार. तो कांदा वडी ह्यो अरे थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात दिला ॲटॉम बॉम्बवाल्याचा प्रॉब्लेम झाला. त्यांनी पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि त्या हिरोक सांगितलं ना आजच्या दिवस ते का चाकूवान मार. माचीस बोललो शेळी. तो हिरो बोललो रे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार. पण पूर्वीचे लोक खूप हुशार होते. पुस्तकात वाक्य नव्हता, आपले हिरोन ते आपल्या पदरचाच वाक्य टाकला. अरे आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो, पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची, म्हणून आज बंदुकीने नाही मारित. चल बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला. पुन्हा वाक्य फेक. अरे थांब तुला मी आता ठार मारतो. असा म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. तो डाकू हसतच खाली पडलो, कारण आयुष्यात पहिलं ऐकलं तो चाकू जो भार होता. तो अज्ञान होता पण समाधान होता. आज विज्ञान असून समाधान नाही, बरोबर ना. पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती. सह्याद्री चॅनल एकच रामायण लागलेला असायचा. एका दरवाजावर उभं करायचे, एका आंब्यावर अँटेना फिरू चढवायचे. आंब्या
तो दरवाज्यावरचं सांगायचो हे राम दिसता सीता दिसत नाही जरा तिकडे फिरव. तो आंब्याचा डन जरा जरा अँटेना फिरवी. राम सीता दिसायला लागली की सांगा हे राम सीता दिसतात लक्ष्मण गायब झाले मुंगळे जरा वाढलेत अजून फिरव. तो घरा फिरवे सर इकडे रामायण संपा. म्हणजे अज्ञान होतं पण समाधान होता. बरोबर. सह्याद्री चॅनल एकच बातमी देण्यासाठी एक महिला यायची रोज सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे. बघितलं असतं टी व्ही तशी वर खाली हलत असा तरी पण सांगायची आजचं वातावरण म्हणजे समाधान होतं. हो आज विज्ञान असून समाधान नाही. बरोबर ना. ह्या मका या गोष्टीतनं सांगूचं. बाकी फॅशन सुद्धा एवढी वाढली अहो 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजे तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार. तो दर्शन घेऊन वाकलो की मागच्यांका दर्शन घेण्याची काही गरज नाही. आपोआप दर्शन होतं. नमस्कार करायचो बाजूक नाही. काय जण पैसे घेऊन उभेच राहतात नेमके खै टाकूचे तेच कळत नाही. कॉइन बॉक्स उघडे फॅशन. तीच पॅन्ट घालून काय जण जेवणाचे पंक्ती वाढू. तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडच्या मागातच विसरतो. ते म्हणतात नको बाबा तुझ्या बटाट्याची भाजी नको तुला नजरेची आड हो. फॅशन करा फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची. प्रत्येकाने लक्षात ठेवा. नवरा आणि नवरी ज्यावेळी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात ना तेव्हा नवरी असतात ती जीन्सची पॅन्ट घालून जातात. पाहुण्यांका प्रश्न पडतात नवरीची ओटी खै भरायची. मग सांगतात बाय रुमाल आणलंच नसतं ते 4 तांदूळ बांधून घेऊन जा. नारळ काही एवढ्या फिट पॅन्टीतलं तू नेऊ शकत नाही. म्हणजे फॅशन करा फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायचे. आपल्या विभागातील नवनिर्वाचित आमदार आपले सर्वांनी हॅलो सन्माननीय बाळा नरसाहेब या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे दिलीपवांच्या वतीने आभार मानतो या ठिकाणी. कारण तो वाघ मराठी होता. शिवबाचा अवतार होता. राखेतून उसळत होता. सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता. देशद्रोह्यांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता. तो ठाणा वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता. बाळासाहेब ठाकरेच होता. असा नेता पुन्हा होणे नाही. सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला. गाजला गाजला शिवसेना प्रमुख एकच साजरा. साजरा शिवसेना प्रमुख एकच साजरा. साजरा शिवसेना प्रमुख एकच साजरा. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला. गाजला गाजला शिवसेना प्रमुख एकच साजरा. गाजला शिवसेना प्रमुख एकच साजरा. गाजला शिवसेना प्रमुख एकच साजरा. कणकण बाणा एकच राणा शिवानंद झाला. एकच राणा शिवानंद झाला. एकच राणा शिवानंद झाला. रक्षण केलं जीवा पाडतो आपला हिंदुत्वाला. रक्षण केलं जीवा पाडतो आपला हिंदुत्वाला. रक्षण केलं जीवा पाडतो आपला हिंदुत्वाला. अशी ही कीर्ती पाहून धरती चंद्र सूर्य लाजला. अशी ही कीर्ती पाहून धरती चंद्र सूर्य लाजला. लाजला लाजला शिवसेना प्रमुख एकच साजरा. गाजला शिवसेना प्रमुख एकच साजरा. गाजला शिवसेना प्रमुख एकच साजरा. शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा. शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा. शब्द म्हणजे तलवार होता
ताकद होती. एक बोट वर करून सांगितलेली ना महाराष्ट्र बंद, तर संपूर्ण महाराष्ट्र बंद व्हायचा. ते बाळासाहेब होते, कारण बाळासाहेबांच्या शब्दामध्ये ताकद होती. पण आज कोणी सांगितलं ना महाराष्ट्र बंद, तर मागसून सगळं चालू असतं. ते बाळासाहेब होते. आठवा तो काळ दंगलीचा, ज्याने मुंबई वाचवली, ते हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे. शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा. शिवानंतर एकच झालं लोकशाहीत राजा. शिवानंतर एकच झाला लोकशाहीत राजा. अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला. अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला. वाजला वाजला. शिवसेना प्रमुख एकच साधला. साधला शिवसेना प्रमुख एकच साधला. साधला शिवसेना प्रमुख एकच साधला. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला. गाजला गाजला. शिवसेना प्रमुख एकच साधला. साधला शिवसेना प्रमुख एकच साधला. साधला शिवसेना प्रमुख एकच साधला. या ठिकाणी वेळेचं बंधन आहे, त्यामुळे गजर चालू करतो आणि गजरातनं थोडं बोलून बुवांकडे गजर, जास्त बोलणार नाही. फरमाईश फक्त राहिलेली आहे त्यांची जोक्सची. श्याम परब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. चिरंजीव नाईक चिकू उर्फ चिकू यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. यो काळ चिलो असो नको रे कोणा घसो. 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 नको रे कोणा घसो. यो काळ चिलो असो नको रे कोणा घसो. ही महागाई वाढली कशी पोरा पोरा जपली कशी. ही महागाई वाढली कशी पोरा पोरा जपली कशी. आम्ही खातात तुमची खुशी आमच्या उपाशी मरतात म्हशी. आम्ही खातात तुमची खुशी आमच्या उपाशी मरतात म्हशी. काय काय चालू माझं पिचलो घसो. काळ चिलो असो. गीत बघा शाळेत ही पोरांची चेष्टा करतात मास्तरांची. गीत बघा शाळेत ही पोरांची. या ठिकाणी बरोबरच बुवाने पण मगाशी सांगितलं की व्यसनापासून जरा दूर राहा आणि आई वडिलांची सेवा करा. कारण आम्ही दोन्ही बुवा गावातून इथे भजन करण्यासाठी मुंबईसारख्या ठिकाणी आलो. त्याला कारणीभूत आमची आई. त्या माऊलीन समजा जन्म दिला नसतो तर टाकलो येऊ नाही भजनच करू शकलो नसतो. त्या माऊलीचे उपकार. कारण तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. कारण ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात. पण आई अशी एक व्यक्ती आहे की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म देणारी तुझे उपकार.
नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार सुटणार नाही आणि तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आणि तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही अनिता कानकेकर वारगाव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. प्रेमावर वयल ग तुझं आता मन मरल ग तुझं आता मन मरल ग तुझं गप्पारी करून तुझं मानसी दत्तर मला गप्पारी करून तुझं मानसी दत्तर मला गीत बघा शाळकरी पोरांची चेष्टा करतात मास्तरांची फॅशनचा विचारतात त्यांची फॅशनचा विचारतात त्यांची पास काय होतली ती कर्माची काय काय सांगून माझो बसलो बसो काळ दिल बापसा बरोबर भांडता बायको गोवात नको न बोलता दिल बापसा बरोबर भांडता बायको गोवात नको न बोलता एवढा बुवा फक्त त्यांची फरमाईश पूर्ण करतो आणि गजराची सांगता करते. एक का तू विनोद 500 रुपये दिला नव्हते बुवा. एकदा बायकोचा वाढदिवस होतो आणि ते आपल्या नवऱ्याक सांगता की या वाढदिवसा दिवशी मला पैसे नको, सोन्याचा दागिना नको, चांदीचा दागिना नको, काही नको, या वाढदिवसात माझ्या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. आता या वाद्य खंय मिळत संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण या वाद्य काही मिळाक नाही. शेवटी आपल्या गावातल्या एका पारावर येऊन बसलो आणि मित्र येऊन विचारता रे तुझं झाला काय? तू म्हणता रे उद्या बायकोचं वाढदिवस आहे. तिने सांगितलं आणि कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य या वाद्य मिळत खंय? तो मित्र बोललो अरे त्याच्यात काय टेन्शन, या वाद्य बोललो आपल्या गावात असा बस बोललो गाडीवर आणि कुंभाराळीत घेऊन गेलो. या मडक्या घेतला आणि त्याच्या हातात दिला आणि सांगितलं ह्या घे वाद्य. तो बोललो या वाद्य कसं? तू गप रे बस गाडीवर. आणि गावात एका आंब्यावर जुनाट झालेला मधमाशांचा पोळा होता. तर पोळा काढला आणि त्या मडक्यात भरला, वरनं कापडान बांधून घेतला आणि त्याला सांगितलं आणि बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येईल गुम 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 गुम. अरे बोललो जबरदस्त वाद्य. बायको बोललो खुशच होईल, हलवला की गुम गुम. वाद्य घेतला आणि घरी गेलो आणि बायकोच्या हातात दिल्याने सांगितलं हे घे वाद्य, कधीच कुणी न वाजवलेलं गुम गुम वाद्य. बायको बोलली वाजवायचा कसा? बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येतो गुम 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 गुम. ताबडतोब सगळ्या मैत्रिणींना फोन केला, उद्या वाढदिवस आहे, सगळ्यांनी या, आपण गायनाचा कार्यक्रम करू.
सगळे मैत्रिणी हजर, पुरुष वर्गांका सगळ्यांका सांगितलं आणि तुम्ही सगळे बाहेर पारावर जाऊन बसा, तुमच्या समोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते. पण त्याच्यात एक घेणार नव्हतो, त्याचा डोक्यात फिरला. बोललो सगळ्यांना आमका पुरुषांक बाहेर काढतात म्हणजे काय. तो घरी गेलो आणि लॉक घेऊन इलो कुलाब, आणि ज्या रूममध्ये ही गायन करीत होती त्याला बाहेरनं कुलाब घालून घेतला. काय म्हणता गायन आतमध्ये, आणि गुमगुम वाद्य मध्ये ठेवला आणि गोल बसली गायनासाठी. पहिले आलाप मारला ना, दुसरी होती तिने हलवला, गुमगुम गुमगुम. तिसरी होती ते का ओव्हर कॉन्फिडन्स होतो, म्हणता हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देतं, हे वाद्य उडून गायन केलं तर किती मजाही येईल ना. चौथी म्हणतं हो हो आपण तसंच करूया, आणि वरचा कापड बांधलेला सोडला आणि परत आलाप मारून सुरुवात केला. दुसरी होती त्याने हलवल्याबरोबर जुनाट झालेला वाद्य गिरायकाची वाटच बघित होतं. वाद्य बाहेर हलवल्याबरोबर थोड्या वेळात आला पिलो आय 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 आय. पारावरचे पुरुष म्हणतात आत्ताचा कार्यक्रम चालू झाला वाटतं. थोड्या वेळात पोरसवाले सुद्धा आय 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 आय. पारावरचे पुरुष म्हणतात आत्ताशी गवळण घेतला ना, सगळीच जण आय आय म्हणतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देण्यासाठी नवऱ्यात चहा देण्यासाठी गेली तेव्हा नवरं म्हणतात तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ती म्हणतं मी तुमची बायकोच आहे, पण काल वाद्य आणलं ना गुणगुण वाद्य, त्या वाद्याने मला सुचवलं आहे. म्हणजे नको त्या गोष्टीचं हट्ट. बरोबर, ही फरमाईश होती त्यांची. पुढे जाऊया कारण बुवांना पण चान्स मिळू पाहू, कारण मी एकट्याने कारण टायमाचं बंधन आहे म्हणून. बरोबर, सन्माननीय अरुण पाटील यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे गणेश राणे सभापती देवगड यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी जनार्दन सावंत, कैलासवासी प्रभावती सावंत यांच्या स्मरणार्थ एकनाथ सावंत यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद. श्याम परब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे संतोष कोयलेकर गाव शिरवली बागी आहे माझी बागी आहे, तालुका देवगड यांच्याकडून 501 रुपये. पण ते बारीचे ठरलेले देवा म्हणजे कसं या बक्षीस आणा त्याच्यात कमी झाले तर काय असतं. या ठिकाणी त्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे, मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे बुवा विजय मुंबू सावंत बुवा उद्या 7 वाजता आणि बुवा गणेश जांभळे उद्या 7 वाजता जय जवान गोविंद पथक मैदान या ठिकाणी गुंडू बुवा आणि गणेश जांभळे बुवा यांच्यामध्ये डबलबारीचा सामना आहे आणि भजन रसिकांनी याचा लाभ घ्यायचा आहे. 7 वाजता जय जवान गोविंद पथक मैदान. सारा परब हीचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. हुसेन शेख यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. झील बापचं बरोबर भांडता बायको गोवात लपता बोलता सुंबाईचा जेवण मुलता सासरो पाडा काय काय जाणो माझं बसलो बसलो काळ राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. अरे अंजनीच्या तुका रामाचं वरदान, अरे अंजनीच्या तुका रामाचं वरदान. बोला बोल जय जय
सानिध्य ढवण यांच्याकडून 101 रुपये